जय गुरु. जय गुरु. हा. हं. जय गुरु. जय गुरु. कसं काय चाललंय अभ्यास सगळ्यांचा? चाललंय पद्यभाग सोडून बाकी सगळं छान झालेलं आहे. हा. पद्यभाग सोडून म्हणजे कुठले ते नल दमयंती वगैरे ते सगळे का? सगळे हो हनुमान. देवी तुझ्या दोन्ही लॉगिन जवळजवळ आहे त्यामुळे एको येतोय. एक मिनिट हा. क्लोज केलं. हा. तेच. ते हनुमान लंकेला जातो हे सगळे आहेत ना. हा. ते पूर्ण अजूनही झालेले नाही आहेत पण बाकीचे सगळे झाले. आणि पत्र एक जमत नाहीये आम्हाला. पत्र जमत नाहीये का? नाही मग तुम्ही एक नाही काम सर. करा ना, जी पत्र आहेत ना जी पुस्तकात दिलेली आहेत त्याच जरा हा रोज वाचन करून ती जरा म्हणजे हा परीक्षेच्या दृष्टीने मी म्हणतो त्याचाच जरा हा सराव करा किंवा त्याचा अर्थ तुम्हाला काही लागत नसेल तर मग तो आपण मग पत्राचा एक 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 पत्र जी सॅम्पल पत्र आहेत ना ते धड्यात हा. दिलेली तर त्याचा हम्म. आपण हे करू शकतो त्याचाच सराव करा तुम्ही असं नवीन काही चाल करण्यापेक्षा कारण परीक्षेत बरं तेच चाल. येणार नाही का असं. हम्म. ठीक आहे सर चालेल. कारण ते काय तीन पैकी तीन असतात की दोन असतात दोन पैकी एक विचारतात ना ते असं काहीतरी दोन आहे. पैकी एक विचारतात हो. हा. तसं करा म्हणजे. हा. चालेल सर. हो. हम्म. ते अजून आले नाही आहेत फारसे कोणी. सवय लोकांची जर हो. आता सुटलेली दिसते थोडीफार. आणि कधीतरी घेतल्यामुळे लोकांच्या लक्षातही राहत नाही ते. हो. नाही म्हणूनच अगदी पूर्वी ना मी असं एक दिवसाआड वगैरे असा क्लास ठेवला होता. पण मला मग तोच हम्म. अनुभव आला की ते रुटीन रोजचं जर नसेल तर ते म्हणजे बऱ्याचदा मग विसरून जायला होतं अरे आज आहे का असं. म्हणून मग तो आपण होय. रोज ठेवतो असं. हम्म. हम्म. ठीक आहे. आपण आधी तर ती आपली थोडीशी सुभाषित मला वाटतं थोडीफार राहिली होती ती पूर्ण करूया. मग काय असेल ते अजून बोलूया मग आपण. हं? सर बुक तर नंबर 5 ना. हा. बुक नंबर 5 ना. बुक नंबर 5 नाही ते संस्कृत सामान्य ज्ञानम. ओके हा हा. हं? माझं शेअरिंग पॉज झालं. ऍक्च्युली दिसतंय पण काहीतरी ब्लँक स्क्रीन आलाय असा. हा नाही मला असं हा. हा आता हे दिसतंय. डिरेक्टरी दिसते. हा. बस. काहीतरी परत गेलं. आपण आधी शेअर केलं होतं आपलं वर्ड डॉक्युमेंट. आता दिसतंय. हो. हो सर. तर जोरेण धुरे हेच चाललं होतं मला वाटतं ना आपलं हे झालं होतं मला वाटतं आपलं. हम्म. जलबिंदू निपातेन क्रमशः पूर्यते घटः. तर याच्यावर मला वाटतं ग्रुपमध्ये चर्चा झाली आहे तुमची तशी. बरोबर. तर ती म्हणजे बरोबर आहे ते दोन्ही याचे अर्थ साधारण सारखेच असतात ते जलदे बिंदू निपातेन म्हणजे बुनबुनचे किंवा थेंबे थेंबे तळेसाचे या अर्थाचाच तो आहे. आणि आधी पण असाच होता म्हणजे नाही का असं. सर निपात येणं म्हणजे काय? निपात म्हणजे निपात म्हणजे पडणे पत म्हणजे पडणे तर निपात म्हणजे थेंब थेंब पडून असं किंवा साचून असं. अच्छा. हा. म्हणजे आपण त्याला निपात केला असं म्हणतो ना म्हणजे खाली पडणं असं. हम्म. हम्म. क्रमशः जलबिंदू निपाते ना म्हणजे प्रत्येक थेंब खाली पडल्यावर घट भरतो असं या अर्थाने. हम्म. हम्म. हा.
नंतर पुढचं आहे जिव्हायाम मूर्ख हृदयम. काय नाही काय एक मिनिट. हा. अं, जिव्हायाम मूर्ख हृदयम आणि जिव्हा तू विदुषो हृदी. म्हणजे मूर्खाचं हा म्हणजे अं, जिव्हा तू विदुषो हृदी म्हणजे विदुषः म्हणजे विद्वान. हा विद्वानाच्या हृदयात म्हणजे जिव्हा ती जिव्हा विद्वानाच्या हृदयात असते म्हणजे गुप्त असते म्हणजे आत असते अगदी. आणि मूर्खाचं हृदय हे जिव्हेवर असतं. समजलं का? मूर्खाचं हृदय जिभेवर असतं आणि विद्वानाची जीभ हृदयात असते असं. म्हणजे असं म्हणता येईल का की जो मूर्ख असतो तो हृदयातलं सगळं बडबडून मोकळा होतो, पण हा जो विदुषी असतो तो आपलं फक्त हृदयातच ठेवतो जे काय असतं ते असं हा मनात बरोबर. ठेवतो असं. हा म्हणजे याचं हृदय सतत तोंडावर जिभेवर असतं. जे काय मनात काही हम्म राहत नाही त्याच्या सगळं हम्म जिभेवर असतं. आणि याचं जीभच हृदयात असते म्हणजे तो जिभेचा अगदी म्हणजे कमीत कमी वापर करतो असं. हम्म. हम्म. ते मग अर्थ याला लबाड नाही म्हणता येणार? अं, हो एका दृष्टीने म्हणता येईल. हा पण हम्म. म्हणजे मूर्ख आणि विद्वान आता आता विद्वान हा लबाडी असू शकतो ना, नाही का? हो हो, पण मोकळ्या मनाचा पण आपण म्हणतो ना, की सगळं मोकळेपणे बोलून मोकळा झालो बाबा, मग तो काय मूर्ख असतो असं नाही ना पण. नाही पण आता जसं स्वाती मी मागे सांगितलंय ना की या ज्या लोकोक्ती आहेत हं. ना त्या हो. प्रसंगानुरूप आहेत म्हणजे की असं युनिव्हर्सल ट्रूथ नाहीये, नाही का? म्हणजे काही ओके ओके, प्रसंगात हो ही म्हण बरोबर. लागू पडेल, काही प्रसंगात हो दुसरी म्हण लागू पडेल असं होऊ शकतं. बरं, आणि रेफरन्स नुसार बरोबर. हा हो. आणि काही काही हा. लोकोक्ती किंवा म्हणी या परस्पर विरोधी पण असतात, नाही का? हो 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 हा हो, तर आलं तसं. लक्षात. हो. हा असं. ठीक आहे. जन्म. हा जन्म केवलम आत्मार्थम न अस्माकं जगती तले. हम्म. हम्म. अस्माकं जन्म अस्माकं जगती तले जन्म के, केवलम आत्मार्थम न अस्ति असं याचा अन्वय होईल. हा अस्माकं जन्म किंवा की जगती तले जन्म केवलम आत्मार्थम नास्ति असं न अस्ति असं. हं? तर आता इथं आत्मा म्हणजे आत्मा या अर्थाने नाहीये. म्हणजे स्वतः स्वार्थासाठी या अर्थाने आत्मार्थम हा शब्द वापरलेला आहे. हं. अं, जगती मनुष्यही म्हणजे जगामध्ये मनुष्य आत्म उन्नते आत्म उन्नतये उन्नतीचं नाव आलं याच्यात उन्नतये यतितव्यम. म्हणजे आत्म्या आपल्या उन्नतीसाठी म- म- मनुष्यही जगती असं. जसं की आपलं म्हणजे आपल्या उन्नतीसाठी जन्म झालेला आहे फक्त पोट भरण्यासाठी नाही. जसं ते म्हणजे ते तर पशुच आहेत मग नुसते पोट भरण्यासाठी जे आहेत ते पशुच आहेत या अर्थाने. झटिती पराशय वेदिनो ही विज्ञाः. म्हणजे म्हणजे दुसऱ्याचा आशय म्हणजे त्याचं त्याचा आशय म्हणा किंवा त्याच्या वेदिनो म्हणजे जाणणे. हा वेदिनः. हा विज्ञाः पराशय वेदिनः ही झटिती. हा झटिती म्हणजे लगेच. हा झटिती वेदिनः असा. विज्ञाः पराशय वेदिनः झटिती पराशय वेदिनः असं. म्हणजे विज्ञाः म्हणजे विद्वान किंवा विद्वान
इतरांच्या वेदना लगेच समजून घेता. वेदना नाही, पर आशय म्हणजे दुसऱ्याचं आशय म्हणा, दुसऱ्याचं मनातलं, या अर्थाने पराशय असं. हा. अरे, नंतर सर वेद ताव वेद म्हणजे जाणला का, जाणतो? वेदी वेद वेदी वेदी या वेदा शब्द वित, वित या धातूपासून, वित म्हणजे जाणणे, त्याच्यापासूनच विद्वान, वेद, हा, तर हे सगळे शब्द त्या धातूपासून, वित या धातूपासून, त्या वेत्ती, हम्म, ना गुणी गुणीनम वेत्ती असं आपलं सुभाषित झालं होतं ना. वेत्ती म्हणजे जाणतो असं. तर वेदीन हा म्हणजे जाणणारा असं, या अर्थाने कारक त्याचे म्हणजे, असं वेदिन हा असं. तर वित या धातूपासून आलेले आहेत ते सगळे. वेद, वेद हा शब्द सुद्धा त्याच्यापासून झाले. वेदित, किंवा विदित, विदित म्हणजे जाणणारा, विदित म्हणजे जाणलेले असं. हम्म. तर वित या शब्दापासून हे सगळं, म्हणजे वेद म्हणजे जे ज्ञान आहे ते पण वेद या शब्दाची उत्पत्ती पण वित याच्यापासूनच झालेली आहे असं. हम्म. आता पुढचं 45व, तावत परिहर कलहम परिहर्तुम शक्यते यावत. तर याचं अन्वय असा होईल की यावत शक्यते तावत कलहम परिहर. तर मग परिहर्तुम डबल का आलं? यावत सर परिहार परिहर्तुम असं दोन आहे, म्हणजे परिहार करण्यासाठी. परिहर्तुम म्हणजे मला परिहार वाटतं यावत करण्यासाठी. शक्य ते परिहर्तुम कलह तावत कलहम हा, हा, तावत बरोबर, बरोबर. नाही शक्यते. नाही, बरोबर, आलं आलं लक्षात. हा, यावत परिहर्तुम शक्यते तावत कलहम परिहर. जोपर्यंत हरण करणं किंवा त्याचं निवारण करणं शक्य आहे, तोवर भांडणाचं परिहर म्हणजे निवारण कर. परिहर म्हणजे निवारण. हं? तर जोपर्यंत निवारण करणं शक्य आहे, तोपर्यंत भांडणाचं निवारण कर. परिहर म्हणजे आज्ञार्थी आहे. हं. याचा प्रयोग आहे की युद्धात पूर्वम यावत महाभारतम न स्यात् इति बहुप्रयत्नितवान श्रीकृष्ण. युद्धात पूर्वम श्रीकृष्ण, हा, महाभारतम न स्यात् इति बहुप्रयतितवान. प्रयतितवान म्हणजे हा कर्तरी धातू साधित भूतकाल वाचक असा आहे. म्हणजे श्रीकृष्ण प्रयत्न करता झाला. म्हणजे या महाभारतम नसतात, महाभारत होऊ नये, हा, याच्याकरता कृष्ण खूप प्रयत्न करता झाला. युद्धाच्या पूर्वी, हा, महाभारत होऊ नये म्हणून श्रीकृष्ण खूप प्रयत्न करते झाले असं. बाकी कसं काय अजून तुमचं अभ्यासाचं काय, म्हणजे काही विशिष्ट काही शंका किंवा विशिष्ट काही पाठ असे काही तुम्हाला खूप कठीण जात आहे का? जसं पत्राचं सांगितलं तुम्ही. हा. सर आणि एक प्रश्न आहे. हे आता आता हे लोकोक्ती जे आहेत ना, हे एक एक मार्काचे त्यापासून प्रश्न आहेत, तर ह्याला भावार्थ वगैरे पण किंवा प्रयोग लिहायची गरज आहे का? प्रयोग लिहायची गरज नाही, प्रयोग मला लिहायची पण गरज तसंच. नाहीच आहे, अजिबातच नाहीये. पण अर्थ मराठीमध्ये तुम्ही लिहिला अगदी, हम्म. म्हणजे तरी चालेल, नुसता अर्थ अगदी. पण अगदी अगदी त्रोटक नका लिहू. हा, जरा थोडं त्याचं एखादं मराठीच उदाहरण दिलं तरी चालेल असं. बर. आणि तसंच हे सुद्धा आता सुभाषिताने येतं ना, पहिला क्वेश्चन, हा, पहिला प्रश्न जो असतो, तर त्याच्यामध्ये भावार्थ वगैरे डिटेल लिहायची गरज आहे का? ते किती मार्कांचं आहे?
5 मार्काचं आहे ते एक. हो, मग भरपूर लिहायला पाहिजे. कारण जे हनुमानाचं जे त्याच्यामध्ये लंका किंवा सीताराम रावणम भरसयती त्याच्याबद्दल वगैरे जर आलं तर त्याच्यावर लिहिण्यासारखं जास्त काहीच नसणार आहे. नाही नाही, पण ते काही सुभाषित नाही आहेत ना. पण ते ते प्रश्नामध्ये येतात ते. नाही, मला एखादं दाखव ना, म्हणजे लाईक असं. विद्या, आता विद्यामधला एक श्लोक येतो एका क्वेश्चन पेपरमध्ये, एक विद्यामधलं येतं आणि एक नलदा मयंती मधलं येतं, असं प्रत्येक एककामधलं येतं आणि सुभाषितांनी मधलं एक येतं. मग ह्यातलं कुठले तरी 2 लिहा. आपण एक काम करूया का, की हा, एक तर उद्या पण चालेल, एखादा प्रश्नपत्रिका सगळ्या एक एक कशा नजरेखालून घालायच्या का तिन्ही आपण, म्हणजे तुमचे जे चालेल ना सर. प्रश्न उत्तरांविषयी जे डाऊट्स असतील ते आपण त्यात चर्चा करूया. हा. ओ येस. सर सर एक प्रश्न होता त्याच्यात वाक्यानाम शुद्धी ही विधेया असं असतं, तर त्याच्यात हो, काय अपेक्षित आहे? तो जो याच भागामध्ये ते शुद्धी, आपण तो घेतला आहे की नाही भाग अजून, तो तो पाठ घेतलाय सर. ते झालंय, पण त्याच्यात म्हणजे झालंय. क्वेश्चन पेपर मध्ये काय लिहायला अपेक्षित आहे? जो जे अशुद्ध जे आहे ते शुद्ध करा, असं. शुद्ध नुसतं वाक्य लिहायचं. नुसतं शुद्ध वाक्य लिहायचं ना, बाकी काही नाही हा, ना? बाकी काही नाही, हो तेवढंच. ओके. आणि पाहिजे तर जे शुद्ध जे केलेलं असेल ते जरा अंडरलाईन करायचं, म्हणजे हायलाईट करायचं किंवा अंडरलाईन करायचं, ते आम्ही हे केलंय बाबा, असं नाही का. तशी गरज नाहीये, पण तुम्हाला वाटलं तर करू शकता तुम्ही, की जसं एखादं काय काय विसर्ग असतो किंवा त्याचं समजा बऱ्याच ठिकाणी विभक्ती चुकलेली उमत्ती असते ती बदली. हा, तर तसं जे जे किमान. हा, म्हणजे जे दुरुस्त केलं तुम्ही तो शब्द जरा अंडरलाईन करायचा, बस. हं, हा, त्याचा बरोबर. बाकी काही पुढे नियम बियम द्यायची काही गरज नाही. हा? हं. तर आणि एक क्वेश्चन असं असतो की शब्दानामर्थम लिखित्वा तेषां प्रत्ययान निदर्शित नि, नि, निर्देशित, निदर्शी निर्देशित, निर्दिशत निर्दिश्य. निर्दिशत ते हा, काय त्याच्यात काय अपेक्षित आहे? परत एकदा वाच, सांग तू प्रश्न आणि एखादं उदाहरण सांग. अधोलिखितेषु पञ्चानां शब्दानामर्थं लिखित्वा हा, तेषां प्रत्ययान् निर्दिशित निर्दिशत. दिश्य, निर्दिश्य. हा. आणि काय श- उदाहरण दे ना. हा, उदाहरण दे भूत्वा एखादं. गतवानः गतवान पठनीय, तर ते मला कळलं ते अनीय प्रत्यय वान प्रत्यय असं असं करायचंय, पण लिहायचं. नाही मग तसं नाही. करायचं कसं? काय असं वेगळं काही अपेक्षित आहे? अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा असं असेल हा, बहुतेक. वाक्यात उपयोग नाही नाही, नाही. वाक्यात उपयोग नाहीये शोभाताई. आता जसं तू मग काय भूत्वा ते? म्हटलंय, भूत्वा, भूत्वा म्हणजे काय, धातू भू, त्वा प्रत्यय लागून त्याचं भूत्वा झालं, बरोबर. तर आता आणि भूत्वा म्हणजे झाल्यावर, असं नाही का. त्वा प्रत्ययाने पठित्वा, वाचून, कृत्वा करून. हा, तर असं त्वा प्रत्यय, तर त्याचा अर्थ म्हणजे अर्थ सांगायचा आहे. भू अधिक त्वा प्रत्यय बरोबर भूत्वा, अर्थ होऊन, असं नाही का. बस इतकंच. अच्छा. हा, पठित्वा, अर्थ पठ, तो मराठीतून लिहायचा म्हणजे हो हो, पठ, अर्थ मराठीतून पुढे लिहायचा की झालं. बस हो ना? झालं. नाही नाही, हा. नाही नाही, मी उदाहरण देतोय, जसं पठित्वा, हा. तर पठ, हा. हा, धातू अधिक. अधिक त्वा हा. प्रत्यय, कंसामध्ये प्रत्यय द्यायचा, बरोबर पठित्वा बरोबर हा. वाचून, असं. हा. उन्नती हे कृदंत पाठ मध्ये आहे बघ, बुक नंबर 5. नाही, पण मला नाही नाही, ते प्रत्यय तिला माहिती माहिती आहे. हा, तिला ते काय येते. नक्की उत्तर कसं लिहायचं स्टाईलमध्ये असं तिला विचारते, तर तेच मी तिला सांगितलं. हा, एक काम करा ना तुम्ही, म्हणजे ऍक्च्युअली ना, आपण, तुम्ही काही प्रश्नपत्रिका अशा सोडवा, उत्तर म्हणजे बघून काय ना अशा सोडवल्या आहात का आता उत्तर तशी. हो सर, हो तिघी हो. सोडवल्या. हा, अजून मग नसतील तर पाठवा. नाही, मग कोणी जर उन्नतीने वगैरे सोडवल्या असतील ना, तुम्ही शेअर करा ना, मग आपण ऍक्च्युअली उत्तरपत्रिकाच डिस्कस करूया तसं, चालेल. नाही का. उद्या
हो हा? चालेल सर. कधी आहे नेक्स्ट क्लास? आपण उद्या करू शकतो आता, म्हणजे हवं असल्यास तुम्हाला. आणि प्रश्नपत्रिका तुम्हाला अजून मिळाल्या, म्हणजे तू सर्क्युलेट केल्यास का अजून? त्या तू ज्या आधीच्या होत्या ना, त्या पाहिजे तर त्या सगळ्या केल्या, करायला हरकत नाही उन्नती मग. हा? एक बर. एकच केल्या सर आम्ही त्या तुम्ही हा? पाठवलेल्या. काय ते? एक एकच केल्या आहेत. नाही नाही, एक एकच केले आहेत, पण उन्नतीने मागे ती लिंक पाठवली होती ना, पाहिजे तर मी पाठवीन ती लिंक उघडून. पण त्याच्या जास्तीच्या प्रश्न उत्तरपत्रिका पण आपण घेऊ शकतो तसं. हं? तर हम्म. मी तुम्हाला चालेल. करते. तू डाउनलोड करून मग पाठवून दे, शेअर करून टाक मग उन्नती, तरी चालेल. बरं, मी हं? डाउनलोड करून पाठवते. हो. आणि मग त्या तुम्ही म्हणजे वापरा, प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला मग आता उपयोगाला होतील तशा. आणि त्याने मग एक अभ्यासही होतो मग ते प्रश्न सोडवताना, नाही का? असं. हा. चालेल सर, मी पाठवते. हो. तर मग आपण मग म्हणजे उद्या हा पेपर तर घ्यायचा आहे. काय ते उद्या काय त्यातला एखादा पेपर घ्यायचा आहे का? उद्या मग आपण काय करू की त्या हा म्हणजे एखाद्या पेपराची जर तू उत्तरपत्रिका सोडवल्या असतील, म्हणजे म्हणजे भाग 1 वरची, भाग 4 वरचं, भाग 5 वरचं, आणि हे सामान्य ज्ञानवरचं, अशा जर कोणी जर पत्रिका अशा व्यवस्थित सोडवल्या असतील, तर त्या आपण ग्रुपवर टाकू आणि तेच डिस्कस करू. चालेल हं? सर. म्हणजे मग ते उत्तर योग्य आहे का, त्यात काही बदल, म्हणजे लांब हवंय की शॉर्ट हवंय किंवा काय वगैरे, असंच म्हणजे ऍक्च्युअल उदाहरणासहित आपलं डिस्कशन होईल, असं, नाही का? ओके सर. म्हणजे तुम्ही ज्यांनी केलेलं आहे त्यांनी जरूर शेअर करा, मग त्यातली आपण एक रँडमली पिकअप करू आणि ती डिस्कस करू मग, असं. हा. ऍक्च्युली आम्ही तोंडी सोडवले, लिहिलेलं नाहीये. ठीक आहे, आता तू नाही केलं तर ठीक आहे, पण मी तुला तरी असं सजेस्ट करेन की तू तोंडी नको करू. डोंट रिलाय ऑन तोंडी. कारण काय होतं ना, ते व्हर्बलीच म्हणजे जसं आपण लहानपणापासून म्हणतो ना की ऍक्च्युअल लिहूनच केलं पाहिजे काहीतरी, तेच खरा अभ्यास होतो. तोंडी आपल्याला वाटतं येत आहे, पण मग ते लिहिताना गडबड होते, नाही का? तसं. हम्म हा. हम्म. हा. तर ठीक आहे, तू आतापर्यंत केलं असेल, ज्यांनी कोणी केलं आहे त्यांनी शेअर करा आणि मग आपण ते करू. हं? चालेल. हो. आणि तू आणि उन्नती जे जास्तीच्या प्रश्नपत्रिका शेअर करेल, तर त्यांना पण म्हणजे त्या पण मग आता तुम्ही हळूहळू प्रॅक्टिस करायला लागा त्याची, म्हणजे मग कसं तोपर्यंत परीक्षेपर्यंत तो एक अजून सराव होईल परीक्षा देण्याचा, प्रश्नपत्रिका हो, सोडवण्याचा. हा. चालेल. चालेल. हम्म. मग उद्या घेऊया आपण उद्या क्लास. हा, चालेल तसं. ओके सर, ओके, शुअर. चालेल, थांबूया इथं आपण. हा. जय गुरु. चालेल. हो. जय गुरु. हा. जय गुरु जय सर. गुरु. जय गुरु. एक मिनिट सर, विचारू का? हा, बोल ना. सर, गेल्या वेळेसारखं तुम्ही तपासणार का पेपर? मला माहिती नाही दीपाली, हे आपल्या सुचिता, कारण काय ते विद्याबांनी की मला अजून सांगितलं नाहीये काय नक्की होईल ते. असं. ओके. हम्म. ओके सर. हो. कारण परिचय मी यावेळेस आपण पहिल्यांदाच, म्हणजे तुमची पहिली माझ्या प्रारंभ वाल्वोत प्रवेशच्या बऱ्याच झाल्या बॅचेस, पण परिचयची हम्म. तुमचीच पहिली बॅच आहे ना, त्यामुळे मलाही अच्छा माहिती नाही. अच्छा. ओके. हं? ओके सर. हो. ठीक आहे. चला, थांबूया. जय गुरु. हो सर. जय गुरु. ओके. जय जय गुरु. गुरु. जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु.